मी जेव्हा ही इडली बनवायची ना, तर माझी इडलीला अजिबातच स्वाद पण नाही आणि एकदम जाड-जाड, एकदम कडक-कडक अशी बनायची. तर मला आहे ना, इडली अजिबात बनवता यायची नाही. मी एकदा माझ्या मावशीकडे गेली, तर त्यांनी मला आहे ना, इडली बनवून खाऊ घातली. त्यांची इडली एवढी जबरदस्त नरम, एकदम सॉफ्ट, एकदम छान लागायला, तोंडात टाकताच मस्त अशी विरघळणारी, जसं दात पण लावायचं काम नाही. तर त्यांना विचारलं मी, तुमची इडली एवढी छान कसं काय बनली?" तर त्यांनी मला ना 2-3 टिप्स शेअर केल्या होत्या. तर त्या टिप्ससोबत तुम्हाला इडलीची रेसिपी शेअर करणार आहे. की कशी बनवता की ज्याने आपली इडली एकदम सॉफ्ट येते, एकदम छान येते. तर त्यासाठी ना 2-3 टिप्स आहेत, ते तुम्हाला सांगणार आहे मी. तर एक टिप म्हणजे पहिली सर्वात प्रथम टिप म्हणजे तांदूळ हे मोजणं. तांदूळ आणि डाळचं प्रमाण. त्यासाठी ना मग 3 वाटी तांदूळ घेतलेत. जे ना आपल्याला राशनचे असतात ना, ते तांदूळ घेतलेत मी. तुम्ही स्पेशल इडलीचे सुद्धा घेऊ शकता. तर 3 वाटी तांदूळ घेतले गेलेत आपलेवाले. मापासाठी एकच वाटी ठेवायची. तर आता तांदूळ घेतले गेले. आपण तांदूळ एका साईडला ठेवूयात. आणि एक वाटी डाळ घेऊया आपण. उडदाची जी व्हाईटवाली असते ना, पांढरीवाली ती घेतली आहे. एक वाटी तांदूळ भरपूर होऊन जाते, कारण ते ना फुलून खूप होऊन जाते. त्याच्यानंतर मी ना याला 4-5 पाण्याने एकदम स्वच्छ असं धुवून घेतलंय. तांदूळ पण आणि डाळ पण. आणि त्याच्यात आता आपण फुल भरून पाणी टाकूयात. आता याला झाकून ठेवून देऊत आपण. तांदूळ पण स्वच्छ असं धुवून घेतले मी 4-5 पाण्याने, जेणेकरून ते स्मेल नाही करत. त्याच्यातून पाणी टाकणार आहे मी आणि हे पण ठेवून देऊयात आपण. मी हे ना दुसरी टिप अशी आहे, की मी सकाळी 8 या 7 वाजता त्याला आहे ना, धुवून चून मस्तपैकी भिजायला ठेवून दिलं होतं. तर आता मी हे दळण रात्री 9 या 10 वाजता काढलंय. त्याच दिवशी. सकाळीच आपल्याला हे भिजायला घालायचं आहे डाळ आणि तांदूळ आणि रात्री 10 या 9 वाजता आपण त्याला मिक्सरमध्ये पिसायचं आहे. तर त्याच्यात आहे ना आपण मिक्सरचे भांडे घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात थोडे तांदूळ टाकायचं आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून त्याचं पेस्ट बनवायचं. माझं मिक्सरचं भांडं आहे ना मोठंवालं, ते अजिबात त्याच्यात पेस्टच बनत नव्हतं. तर मी छोटं भांडं घेतलंय. थोडं-थोडं पाणी टाकून आहे ना, मस्त असं एकदम जास्त सॉफ्ट असं पीठ दळून घ्यायचंय. तांदूळ दळून घ्यायचेत. बघू शकता. तांदूळ किती सॉफ्ट असे दळून घेतलेत मी नाही. हाताला एकदम मऊ लागायला पाहिजेल. खूप वेळ लागतो त्याला दळायला. त्यानंतर ना एक डब्बा घेतलाय मी, पॅकिंग राहील व असं त्याच्यात हवा नाही जायला पाहिजे ना, असं डबा घ्यायचा. त्याच्यात आपण सगळं पीठ राहू देणार आहेत, म्हणजे रात्रभर, है ना. त्याच्यानंतर सगळं आपण त्यातच टाकूयात. आता डाळ पण दळून घेऊयात. तांदूळ तर दळून झालेत सगळे. डाळला थोडं जास्त पाणी लागतं दळायला, म्हणून डाळ थोडी थोडी घ्यायची दळण्यासाठी. त्याच्यानंतर त्यात पाणी टाकायचं. पाणी थोडं जास्त टाकायचं डाळ दळताना. थोडा जास्त वेळ लागतो. फक्त सॉफ्ट दळा. तांदूळ डाळचं पण पीठ त्यातच टाकणार आहे मी. मस्तपैकी दळून. तर आता त्याला मिक्स करा. दोघं पण पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करा पटापट पटापट पटापट. ओम नमः शिवाय. मिक्स करून झालंय. आता मी याला आहे ना रात्रभर मस्तपैकी भिजत घातलं होतं. हा ना, आता बघू शकता किती छान असं फुलून आलंय सकाळी. तर मी सकाळी 9-10 वाजता बनवल्या होत्या इडल्या. एवढ्या एवढ्या जबरदस्त मऊ येतात ना, नाही बनल्या ना 100% गॅरंटी मी देते तुमच्यावाली. फक्त सकाळी 6 वाजेला ना, 6 ते 8 वाजेच्या दरम्यान तुम्ही ह्याला मस्तपैकी भिजत घाला. तांदळाला धुवून चून. रात्री 10-1 वाजेला त्याला दळून घ्या आणि सकाळी बनवा. नाही तुमच्या इडल्या फुलून आल्या, नाही छान असं सॉफ्ट बनल्या, तर माझी गॅरंटी आहे. तर मी आता थोडंसं बॅटर काढणार आहे. जितकं आपला एक भांडं बनेल बुवा असं इडल्यांचं, तेवढं पीठ काढणार आहे. त्याच्यात मीठ टाकूयात. त्याला मिक्स करा. हे ना थोडं घट्ट होतं म्हणून थोडं पाणी टाकायचं. हे बघू शकता तुम्ही. असंच पीठ असलं पाहिजे नाही, जसं घट्ट नसलं पाहिजे. साईडला ठेवूयात. आता इडल्यांचे भांडे घेतले, त्याला तेल लावणार आहे मी. तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं होतं इडलीच्या भांड्यात. एक एक तरी बी 1 ग्लास पाणी टाकलंय मी नाही.
पाणी उकळीत आलं तर त्याच्यानंतर आहे ना त्याला तेल लावून ना त्यात इडलीचं बेटर टाकणार आहे. मी इडलीचं बेटर हे जास्त नाही भरत, थोडं थोडंच भरते. त्याच्यानंतर इडलीचं भांडं भरून झालंय, त्याच्यानंतर एक एक लावणार आहे इडलीच्या भांड्यात. त्यात आहे ना एकच ग्लास पाणी टाका आणि 10 मिनिटासाठी मस्त इडली अशी होऊ द्या. त्याच्यानंतर आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी थोडे शेंगदाणे भाजून घेतले मी तव्यावर. मी चटणी ही खूप साधी आणि सीधी बनवते बाबा, कारण मला एकदम तशीच आवडते, छान पण लागते आणि जास्त वेळ पण लागत नाही बनवायला. शेंगदाणे भाजून झाले त्याच्यानंतर काढून घेऊयात. त्याचे साल काढून घ्यायचे. त्याच्यानंतर ते आपण दळून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात टाकायचे शेंगदाणे, त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाका. तिखटप्रमाणे आपली मिरची आपल्याला जेवढं लागत असेल त्याप्रमाणे. थोडीशी साखर टाकली आहे, खट्टी मिठी अशी टेस्ट येतो. त्याच्यानंतर मीठ टाका. लिंबूचा रस टाकणार आहे आणि पाणी टाकून याला दळून घ्यायचं. तर चटणी तयार झाली ना तर तुम्ही त्याला तडका सुद्धा लावू शकता. मस्तपैकी तेल, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता असा तडका सुद्धा लावू शकता, पण मला साधी सिंपलच आवडते. याच्यात तेल टाकून होऊन जाते आपली चटणी तयार. मी अशी साधी बनवते. 10 मिनिटं झाले होते तर आपली इडली बघूया आपण. हात लावून बघायचा, जर हाताला चिटकत नसेल ना तर इडली ही रेडी आहे. तर काढून घेऊयात आपण. तर इडली ना मी 2-3 मिनिटं, एखाद मिनिटं सॉरी 2-3 नाही, एखाद मिनिटापर्यंत ना हे गरम नाही थंड होऊ दिलं, कारण गरम गरम काढली ना इडली तर ती तुटते व्यवस्थित ना, निघत नाही पूर्णपणे. तर बघू शकता एकदम सॉफ्ट अशी बनते. तर गार झाल्यानंतर एखाद मिनिटानंतर मी इडल्या काढते. छान प्रकारे निघतात, खाली चटकत नाही. सगळ्या इडल्या काढून घेऊयात आपण. थोडं थंड झालं ना पटापट निघतात. ते गरम गरम काढण्याचा प्रयत्न केलं ना खाली खूपच चिटकतं आणि पूर्णपणे इडली निघत नाही. तर इडली काढून झाली. तर चटणी बघू शकता विदाऊट तडक्याची आहे. त्याच्यानंतर त्यात तेल टाकून बघू शकता रेडी आहे इडली. नाही तुमची सॉफ्ट आली, नाही तुम्हाला जमली तर गॅरंटी मी देते. माझ्या चॅनलला अजिबात सबस्क्राईब करू नका. जर तुम्हाला इडलीची रेसिपी आवडली असेल, सॉफ्ट अशी झाली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. व इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय बाय.